छत्रपती एज्युकेशनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम JMC. या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये BMS BHMS ला ऍडमिशन घेण्यासाठी कोणकोणती काउन्सिलिंग करू शकतो याबद्दल सविस्तररित्या माहिती घेणार आहोत. म्हणजे कोणकोणत्या काउन्सिलिंग प्रोसेस डिटेलमध्ये माहिती करून घ्यायची महाराष्ट्रामध्ये. तर सर्वप्रथम जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS BHMS BVSC BMS फिजिओथेरपी BSc नर्सिंग तसेच बी फार्मसी सेंट्रल GMCC वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या सर्वांची व्यवस्थित तुम्हाला माहिती भेटून जाईल. तसेच जर तुम्हाला कॉलेज आयडी पाहिजे असेल तुम्हाला कॉलेज आयडी पण आमच्याकडे व्यवस्थितरित्या भेटून जाईल. आमच्या कॉलेज आयडी मध्ये बघा तुम्हाला कट ऑफ कॉलेजचा, त्यानंतर कॉलेजचं फी स्ट्रक्चर, या सर्व अशा त्याच्यात कॉलेजचं डिस्टन्स सिटीपासून, कॉलेजचं डिस्टन्स किती आहे सिटीपासून, तसंच कॉलेजचा गेल्या वर्षीचा कट ऑफ रिटर्न कॉलेजचा डिस्टन्स, कॉलेजचं सीट मॅट्रिक, कॉलेज कोड, कॉलेज नाव, हे सर्व तुम्हाला एका ठिकाणी कॉलेज नेम, कॉलेज कोड त्या सर्व तुम्हाला एका ठिकाणी जे आहे भेटून जाईल. त्याच्यानंतर कॉलेजचा डिस्टन्स, त्याच्यानंतर कॉलेजचं सीट मॅट्रिक, सिटी पासून किती आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी भेटून शकतील. तर तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही संपर्क साधू शकता. आमच्याकडे कॉलेज आधीमध्ये MBBS BHMS BMS BVSC या सर्वांची कॉलेज आधी एकदम बेस्ट आहे आणि हे तुम्हाला खूप फायदेशीर राहील काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा महाराष्ट्रामध्ये कसं आहे, जर फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेजला जर 100 सीट्स असल्या, BMS म्हणा किंवा BHMS म्हणा, BMS किंवा BHMS, तर याचं डिव्हिजन कशा प्रकारे केले जाते. 100 जर सीट असल्या एका कॉलेजला तर त्याचं डिव्हिजन जे आहे 100 पैकी जे आहे 70 सीट जे आहे की नाही, 70 दुसऱ्या 15 आणि पुन्हा 15 असं 3 त्याच्यामध्ये डिवाइड केले जाते. मग आता याच्यामध्ये जे आहे का पहिल्या 70 जे सीट्स आहेत का या पूर्णपणे स्टेट कोटासाठी राहतात. स्टेट कोटा सीट म्हणून आपण असं त्याला ओळखलं जातो. तर या स्टेट कोटामध्ये जे आहे का महाराष्ट्रामधला प्रत्येक विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकतो. यामध्ये बाहेरचा राज्यातला एक पण विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकत नाही. त्यानंतर जे आहे नॉन रेसिडेंट ऑफ इंडिया यामधला पण विद्यार्थी पार्टिसिपेट करू शकत नाही. पूर्णपणे ह्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी सीट राहतात. याच्यामध्ये जे गव्हर्नमेंट आणि जे आहे प्रायव्हेट याचे दोन्हीच्या पण इन्क्लूड राहतात सीट. आणि याच्यासाठी जे तुम्हाला काउन्सिलिंग फी भरावं लागते 1000 रुपये. आता याची काउन्सिलिंग फी राहते. तुम्हाला जे स्कॉलरशिप बेनिफिट यामध्ये आहे का भेटत असतो जर या काउन्सिलिंग थ्रू जर तुमचा नंबर लागला तर. आणि कट ऑफ जे येत असतो का दरवर्षीचा म्हणजे कॅटेगरीनुसार कट ऑफ याच काउन्सिलिंग थ्रू येत असतो आणि जे तुम्हाला स्कॉलरशिप बेनिफिट पूर्णपणे याच्यामध्ये भेटत असतो. आता हे झालं याच्या 70% सीटचा. आता 15% दुसऱ्या सीट येतं त्या भरल्या जातात AIQ थ्रू. AIQ थ्रू काय, ऑल इंडिया कोटाचा एक राऊंड होत असतो. तो सेंट्रलची गव्हर्नमेंट कंडक्ट करत नाही, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच कंडक्ट करते. त्याचा पण राऊंड MSCIT वरच होतो असतो. आता याच्यामध्ये कसं राहते, 2 राऊंड होतात. 2 राऊंड मध्ये तुम्हाला फक्त याच्यामध्ये प्रायव्हेटच कॉलेज भेटतील, गव्हर्नमेंट एक पण कॉलेज नसणार आहे. प्रायव्हेट कॉलेजच्या काय करतात सीट याच्यामध्ये येत असतात ते MSCITच्या काउन्सिलिंग वर AIQ कोटासाठी 2 राऊंड होतात. आणि जे 2 राऊंडचं फी स्ट्रक्चर कसं आहे, तुम्हाला अप्लाय जर करायचं असलं या काउन्सिलिंगचा तर तुम्हाला 2000 रुपये फीस आहे अप्लिकेशनची. त्याच्यानंतर जे तुम्हाला 50,000 रुपये डिपॉझिट ठेवावं लागतं. आता या डिपॉझिटचं कसं माहितीये का, जर तुम्हाला कॉलेज भेटलं आणि जर तुम्ही ते घेतलं नाही तर तुमचं डिपॉझिट जे काय जप्त केलं जाईल. आणि जर तुम्हाला कॉलेज भेटलंच नाही दोन्ही राऊंड मध्ये तर तुमचं तुम्हाला डिपॉझिट रिटर्न केलं जाईल. तुम्हाला कॉलेज भेटलं आणि जर तुम्ही ते घेतलं तरी तुमचं डिपॉझिट रिफंड येईल. फक्त तुमचं जे एका डिपॉझिट जप्त एकाच गोष्टीवर करते, तुम्हाला जर कॉलेज भेटलं या राऊंड थ्रून तुम्ही जर घेतलं नाही तर तुमचं जे डिपॉझिट एका जप्त केलं जाते तुम्हाला ते रिटर्न भेटत नाही. एवढं लक्षात असू द्या. आता हे AIQ कोटाचे जे का याच्या आपल्या आयुषच्या काउन्सिलिंग थ्रू सुरू होईल. जो आपला आयुषचा पहिला राऊंड सुरू होईल आयुष काउन्सिलिंगचा आपला महाराष्ट्राचा, त्यावेळेसच याची काउन्सिलिंग पण सुरू होते. जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर तुम्ही करू शकता. आता याचा कट ऑफ वगैरे याच्याबद्दल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की बात करेल. आणि याच्यामध्ये तुम्हाला कसलाही कॅटेगरी बेनिफिट भेटत नाही. सर तुम्ही म्हणसाल की याच्यामध्ये कॅटेगरी बेनिफिट भेटेल का, नाही तुम्हाला कसल्याही प्रकारचा कॅटेगरी बेनिफिट भेटणार नाही. आणि याचं जे फी स्ट्रक्चर राहते का, जेवढी ओपनची फीस राहते का ती सर्व कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला तेवढीच फीस भरावी लागते याच्यामध्ये. याच्यामध्ये जेवढी काय ओपनची फीस राहते तेवढीच भरायची. याच्यामध्ये जे आहे का महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात पण सहसा कोणी करत नाही. आपल्याच महाराष्ट्रातले विद्यार्थी एका तेवढेच अप्लाय करतात सहसा, एक लक्षात असू दे. त्याच्यानंतर जे आता सर्वात महत्वाचा म्हणजे फॅक्टर आता उरलेल्या 15% सीटचं काय, तर ह्या जे राहतात का याचे याच्यामध्ये दोन्ही पण NRI आणि जे आपलं IQ कोटा किंवा इन्स्टिट्यूशनल कोटा त्यालाच इन्स्टिट्यूशनल कोटालाच आपण मॅनेजमेंट कोटा म्हणतो. या विद्यार्थी अप्लाय करू शकतात. अशा प्रकारचे विद्यार्थी याच्यामध्ये अप्लाय करू शकतात. NRI, इन्स्टिट्यूशनल कोटा,
व मॅनेजमेंट या दोन्हीला एकच म्हणत असतो, इन्स्टिट्यूशनल कोटा व मॅनेजमेंट. आता NRI म्हणजे काय, नॉन रेसिडेंट ऑफ इंडियन कॅन्डिडेट. याच्यामध्ये फक्त नॉन रेसिडेंट ऑफ इंडियाचे जे कॅन्डिडेट आहेत ते अप्लाय करू शकतात, किंवा मॅनेजमेंट कोटासाठी ज्या विद्यार्थ्यांना जायचे ते विद्यार्थी. लक्षात असू द्या, महाराष्ट्रामध्ये ऑफलाईन मॅनेजमेंट कोटा थ्रू BMS आणि BHMS ऍडमिशन होत नाही. जे होते ऍडमिशन ते पूर्णपणे ऑनलाईनच आहे. पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस आहे मॅनेजमेंट कोटाची पण, ऑफलाईन होत नाही. आता मॅनेजमेंट कोटाची फीस कशा प्रकारे आहे, तर याच्यात जी फीस आहे 3 पट राहते तुम्हाला, 3 पट. आता जर IQ कोटामधून जर तुम्ही ऍडमिशन घेतलं तर ओपनच्या कॅटेगरीच्या फीसच्या 3 पट राहते. NRI कोटाच्या विद्यार्थ्याला जे 5 पट फीस पडते. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या कॉलेजला जर 1 लाख रुपये फीस असेल, तर तुम्हाला इन्स्टिट्यूशनल कोटामधून जर तुम्ही ऍडमिशन घेतलं इन्स्टिट्यूशनल किंवा मॅनेजमेंट, तर तुम्हाला 3 पट पडणार, तिला 3 लाख रुपये फीस पडणार तुम्हाला, एवढं लक्षात असू द्या. पण जर एखाद्या कॉलेजचे 2 लाख असेल तर तुम्हाला 6 लाख अशी तिप्पट फीस पडत असेल तुम्हाला. आता याच्यामध्ये जे एका कसल्याही प्रकारचा कॅटेगरी बेनिफिट नसतो, तुम्हाला सरळ सरळ जे आहे याच्या थ्रू ऍडमिशन होत असतं तुमचं रँक नुसार. याच्यामध्ये कसल्याही प्रकारचा कॅटेगरी बेनिफिट नाहीये. आणि याची जी फीस आहे, याची फीस आहे तुम्हाला बघा सांगतो 5,000 रुपये. तुम्हाला जर फक्त एकाच याला जर अप्लाय करायचं असेल इन्स्टिट्यूशनल कोटासाठी, आणि याची जी रजिस्ट्रेशन आहे का, तुम्हाला या रजिस्ट्रेशन सोबतच करावं लागेल, जे सध्या आता चालू आहे MSCITच्या वेबसाईटवर. या रजिस्ट्रेशन सोबतच, दोन्हीचं रजिस्ट्रेशन सोबतच करावं लागतं. याला सेपरेट रजिस्ट्रेशन करायची गरज नाही. म्हणजे सेपरेट दोन्हीला एका सोबतच रजिस्ट्रेशन करू शकता तुम्ही. दोघांचं पण रजिस्ट्रेशन करू शकता. जर तुम्ही म्हणले की सर मला स्टेट कोटा प्लस इन्स्टिट्यूशनल कोटा या दोन्हीची काउन्सिलिंग करायची, तर तुम्हाला 6,000 रुपये फीस भरावी लागणार. एवढं लक्षात असू द्या, 6,000 रुपये. आणि जर फक्त तुम्हाला स्टेट कोटाची जर करायची असेल तर तुम्हाला 1,000 रुपये. आणि फक्त जर तुम्हाला इन्स्टिट्यूशनल कोटाची जर काउन्सिलिंग करायची असेल तर तुम्हाला फीस भरावी लागणार 5,000 रुपये. एवढं आहे. आणि जर यामधले जे NRI चे कॅन्डिडेट आहेत का, किंवा NRI किंवा आउटसाइड ऑफ महाराष्ट्राचे जे कॅन्डिडेट येतं, तर यांना जे आहे की नाही, यांना फक्त इन्स्टिट्यूशनल कोटालाच अप्लाय करायला जमते. यांना म्हणजे जे काही मॅनेजमेंट कोटा किंवा NRI कोटा म्हणत असतो याच्यासाठीच अप्लाय करायला जमत असते. त्यांना स्टेट कोटामध्ये अप्लाय करायला जमत नाही. आता जे इतर राज्याचे विद्यार्थी आहेत ते AIQ थ्रू पार्टिसिपेट करू शकतात बरं, करायचं असेल तर त्यांना. आता हे झालं पूर्णपणे काउन्सिलिंग प्रोसेस. एवढं लक्षात असू द्या, महाराष्ट्रामध्ये ऑफलाईन मॅनेजमेंट कोटा होत नाहीये. BMS BHMS चा जो पूर्णपणे मॅनेजमेंट कोटा हा ऑनलाईन प्रकारे भरला जातो. त्यामुळे कोणी जर तुम्हाला म्हणत असेल की तुम्ही ऑफलाईन करून देतो, तर तसं शक्य नाहीये. या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता. धन्यवाद.